हॅलो. या व्हिडिओमध्ये आपण आपत्तींच्या वेगवेगळ्या प्रकारांबद्दल चर्चा करणार आहोत. ह्या आपत्ती कशामुळे येतात यावरून आपण त्यांचे 3 प्रकारात वर्गीकरण करू शकतो: भूभौतिक, जैविक आणि मानवनिर्मित. मग आता आपण भूभौतिक आपत्तींपासून सुरुवात करूया. भूभौतिक आपत्ती पृथ्वीवरच्या भूशास्त्रीय आणि वातावरणीय घटकांमुळे उद्भवतात. जैविक आपत्ती सजीवांमुळे उद्भवतात आणि मानवनिर्मित आपत्ती आपल्यासारख्या मानवांच्या कृतींमुळे ओढावतात. चला तर मग आपण सुरुवात करूया भूभौतिक आपत्तींपासून. तर भूभौतिक आपत्तींचे 2 प्रकारांमध्ये वर्गीकरण करता येते. पहिला प्रकार आहे भूशास्त्रीय व भूगर्भीय आपत्ती आणि दुसरा प्रकार म्हणजे वातावरणीय आपत्ती. मग आधी आपण भूशास्त्रीय आपत्तींबद्दल बोलूया. आता आपल्याला माहिती आहे की भू म्हणजे पृथ्वी. त्यामुळे या अशा आपत्ती आहेत ज्या पृथ्वीच्या पृष्ठभागावर किंवा पृथ्वीच्या पोटातल्या हालचालींमुळे घडतात. उदाहरणार्थ भूकंप. भूकंप हे पृथ्वीच्या पोटातील हालचालींमुळे आणि पृथ्वीच्या पृष्ठभागाखालील टेक्टॉनिक प्लेट्स सरकल्यामुळे होतात, बरोबर? आणि म्हणून त्या भूशास्त्रीय आपत्ती आहेत. त्यानंतर येतात ज्वालामुखी. हे सुद्धा पृथ्वीच्या पृष्ठभागाखाली असलेल्या घटकांमुळे तयार होतात, म्हणून त्या भूशास्त्रीय आपत्ती आहेत. त्यानंतर आहे भूस्खलन किंवा दरड कोसळणे. ही आपत्ती पृथ्वीच्या पृष्ठभागावरच्या घटकांमुळे उद्भवते. त्यानंतर आहे धूप म्हणजे जमिनीची धूप किंवा सॉइल इरोजन. तर मृदेची किंवा जमिनीची धूप ही प्रामुख्याने पृथ्वीच्या पृष्ठभागावरच्या गोष्टींमुळे होते. यात पावसाची थोडी भूमिका असतेच, पण तरी माती किंवा मृदा ही पृथ्वीच्या पृष्ठभागावर असते ना, आणि तिचा ऱ्हास होतो, म्हणून याला आपण भूशास्त्रीय आपत्ती म्हणू शकतो. त्यानंतर आहे सुनामी. समुद्राच्या तळाशी येणाऱ्या भूकंपामुळे सुनामी निर्माण होते. ही सुद्धा भूशास्त्रीय आपत्ती आहे. ठीक आहे, तर हे झालं भूशास्त्रीय आणि भूगर्भीय आपत्तींबद्दल. मग आता यानंतर आहेत वातावरणीय आपत्ती. वातावरणातल्या घटकांमुळे घडणाऱ्या आपत्तींना हवामानशास्त्रीय आपत्ती किंवा वातावरणीय आपत्ती आपण म्हणू शकतो. ढगफुटी हे त्याचं उदाहरण आहे. आपण इथे पाहू शकतो की हा ढग कसा खाली कोसळतोय. जेव्हा ढगफुटी होते तेव्हा खूप कमी वेळात प्रचंड पाऊस पडतो आणि हे वातावरणातील ढगांमुळे घडतं, नाही का? म्हणून मग ढगफुटी ही वातावरणीय आपत्ती आहे. आता त्यानंतर आहे चक्रीवादळ. चक्रीवादळ वातावरणातील वेगवेगळ्या घटकांमुळे निर्माण होतात, जसं की हवेच्या दाबातील फरक, वाऱ्याची दिशा, वातावरणातील तापमानातले फरक किंवा मग कोरिओलिस फोर्स सारख्या अधिक गुंतागुंतीच्या इतर काही गोष्टींमुळे सुद्धा चक्रीवादळ तयार होतात. चक्रीवादळ तयार होण्यामागे या सगळ्या घटकांची काही ना काही भूमिका असते. नंतरची आपत्ती आहे हिमवादळ. जेव्हा एखाद्या उबदार किंवा उष्ण ठिकाणी मोठ्या प्रमाणात वृष्टी होते तेव्हा तिथे वादळ येतं आणि खूप पाऊस पडतो. पण जेव्हा एखाद्या थंड प्रदेशात मोठ्या प्रमाणात वृष्टी होते तेव्हा तिथे बर्फ पडतो आणि हिमवादळ येतं. हा सगळा साचलेला बर्फ अनेक समस्या निर्माण करू शकतो. बरं, आता यापुढे आहे दुष्काळ. अतिवृष्टीच्या अगदी उलट. पावसाच्या अभावामुळे दुष्काळ पडतो, म्हणून ही सुद्धा वातावरणीय आपत्ती आहे. त्यानंतर आहे उल्कापात. उल्कापात सुद्धा हवामानशास्त्रीय आपत्ती आहे, कारण अंतराळातील खडक वातावरणात प्रवेश करतात तेव्हा ते जळू लागतात आणि त्यातून उल्का तयार होते. पण जेव्हा ही उल्का पृथ्वीच्या पृष्ठभागावर आदळते तेव्हा त्याला अशनी म्हणतात आणि जेव्हा अंतराळातील हा जळता मोठा खडक पृथ्वीवर आदळतो तेव्हा तिथे मोठा खड्डा किंवा विवर तयार होतं. त्यामुळे पृथ्वीचं भरपूर नुकसान होतं आणि ही सुद्धा एक हवामानशास्त्रीय किंवा वातावरणीय आपत्ती आहे. ठीक आहे, तर आतापर्यंत आपण भूशास्त्रीय आणि हवामानशास्त्रीय आपत्तींची चर्चा केली. आता आपण जैविक आपत्तींकडे वळूया. जैविक आपत्तींचे सुद्धा 2 प्रकार पडतात: वनस्पतींमुळे निर्माण होणाऱ्या आपत्ती आणि प्राण्यांमुळे निर्माण होणाऱ्या आपत्ती. मग आता वनस्पतीजन्य आपत्तींपासून सुरुवात करूया. वनस्पतींमुळे तयार होणाऱ्या आपत्तीचं एक उदाहरण म्हणजे वणवा. जेव्हा उष्ण आणि कोरड्या हवामानात 2 वाळलेल्या फांद्या किंवा पानं एकमेकांवर घासली जातात तेव्हा त्यांना आग लागू शकते आणि ही आग संपूर्ण जंगल गिळंकृत करू शकते. आणि हे वणवे फक्त जंगल नष्ट करत नाहीत,
तर मोठ्या प्रमाणात वायू प्रदूषणसुद्धा घडवून आणतात. त्यानंतर वनस्पतीमुळे ओढावणाऱ्या आपत्तीचं दुसरं उदाहरण म्हणजे तणांची मोठ्या प्रमाणात होणारी वाढ. आता जेव्हा आपण आपल्या हव्या असलेल्या वनस्पतींची लागवड करतो, जसं मी इथे काकडीचं रोप पेरते, पण याशिवाय याच्या अवतीभोवती अनेक तणसुद्धा वाढतात, अनेक अनावश्यक रोपंसुद्धा वाढतात. त्यांना आपण तण म्हणतो. आणि मग हे तण खूप वेगाने वाढून संपूर्ण शेतात पसरतात, ज्यामुळे आपल्या पिकांना पुरेसं पोषण आणि पाणी मिळू शकत नाही. त्यामुळे जेव्हा तण वेगाने वाढते तेव्हा ती एक आपत्ती ठरू शकते आणि शेतीचं मोठं नुकसान करू शकते. बरं, आता आपण प्राणीजन्य आपत्तींकडे जाऊया. सूक्ष्मजीवांमुळे होणारे संसर्ग हे त्याचं एक खूप मोठं उदाहरण आहे. कॉलराची साथ पसरल्यास मोठ्या संख्येने लोक बाधित होऊ शकतात आणि त्याला आपण आपत्तीच म्हणू, नाही का? तसंच हिवताप किंवा प्लेग यांच्यामुळे सुद्धा अशीच आपत्ती निर्माण होऊ शकते. जेव्हा या रोगांचा मोठ्या प्रमाणावर किंवा लोकसंख्येच्या एका मोठ्या भागावर परिणाम होतो, तेव्हा त्यांचं वर्गीकरण आपत्ती म्हणून केलं जाऊ शकतं. तर अशा या सगळ्या प्राणीजन्य आणि वनस्पतीजन्य जैविक आपत्ती होत्या. आता आपण मानवनिर्मित आपत्तींकडे वळूया. मानवनिर्मित आपत्ती एक तर अनवधानाने घडलेल्या असतात किंवा मग हेतुपुरस्सर घडवून आणलेल्या असतात. जेव्हा मानव मुद्दाम आपत्ती निर्माण करतात तेव्हा ती हेतुपुरस्सर केलेली कृती असते. आणि जेव्हा मानवामुळे आपत्ती येते पण तसं करण्याचा त्यांचा हेतू नसतो, तेव्हा ती अनवधानाने घडलेली आपत्ती असते. आता हे उदाहरण पहा. 80च्या दशकात भोपाळमध्ये युनियन कार्बाईड नावाचा एक कारखाना होता, जो कीटकनाशके बनवायचा. एकदा काय झालं, कदाचित काही निष्काळजीपणामुळे या कारखान्यातून मोठ्या प्रमाणात विषारी वायू वातावरणात सोडले गेले. आणि मग त्यामुळे काय झालं, मोठ्या लोकसंख्येवर त्याचा वाईट परिणाम झाला. अनेकांना अपंगत्व आलं, अनेक लोक दगावले सुद्धा आणि या सगळ्यामुळे मोठी आपत्ती ओढवली, नाही का? म्हणून मग याचं वर्गीकरण आपत्ती म्हणून केलं गेलं. जरी ही आपत्ती निष्काळजीपणामुळे घडली असली तरी ती हेतुपुरस्सर केलेली नसल्यामुळे तिचं वर्गीकरण अनवधानाने घडलेली आपत्ती असं केलं गेलं. पुढचं उदाहरण म्हणजे अणुचाचणी. कधीकधी या चाचण्या चुकतात, त्यामुळे सुद्धा मोठ्या लोकसंख्येला हानी पोचू शकते. आणि जेव्हा हे मुद्दाम केलेलं नसतं ना, तेव्हा ती सुद्धा अनवधानाने घडलेली आपत्ती असू शकते. नंतर आहे तेल गळती. समुद्रातून जेव्हा जहाज प्रवास करतं तेव्हा ते काही मुद्दाम तेल सांडवत नाही. कधीकधी खनिज तेलाची वाहतूक करणाऱ्या जहाजाचा अपघात होऊ शकतो किंवा तांत्रिक बिघाड होतात काही आणि तेल गळू लागतं. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर प्रदूषणसुद्धा होतो. पण हे सगळं मुद्दाम केलेलं नसल्यामुळे त्याला अनवधानाने घडलेली आपत्ती असं आपण म्हणू शकतो. बरं, हे तर ठीक आहे. मग आता हेतुपुरस्सर घडवलेल्या आपत्ती कोणत्या असतील बरं? तर पहा, युद्ध हे हेतुपुरस्सर आपत्तीचं एक उदाहरण आहे. त्यानंतर दहशतवादसुद्धा. या गोष्टी वाईट हेतूने मानवाकडून मुद्दाम केल्या जातात. नंतर आहे स्थलांतर. ही आणखी एक अशी आपत्ती आहे जी कधी हेतुपुरस्सर असू शकते तर कधी अनवधानाने घडते. तरीही आता आपल्या हे लक्षात आलं आहे की युद्ध आणि दहशतवाद अशा गोष्टींमुळे लोकांना स्थलांतर करावं लागतं. जनतेला आपला प्रदेश सोडून जाण्यास भाग पाडलं जातं. म्हणून स्थलांतराचा सुद्धा आपण ह्याच गटात समावेश केला आहे. ठीक आहे, तर आपण आता अनेक वेगवेगळ्या आपत्ती आणि त्यांची माहिती घेतली. त्यांचे वेगवेगळे प्रकारात वर्गीकरणसुद्धा केले. तर या सगळ्याचा आता आपण एक पटकन सारांश पाहूया. आपण सगळ्या आपत्तींचं 3 प्रकारांमध्ये वर्गीकरण केलं, बरोबर? भूभौतिक आपत्ती, जैविक आपत्ती आणि मानवनिर्मित आपत्ती. त्यानंतर या प्रत्येक प्रकाराचे सुद्धा आपण 2-2 प्रकार पाहिले. भूभौतिक आपत्तीमध्ये एक तर भूशास्त्रीय आपत्ती असतात किंवा मग वातावरणीय आपत्ती. जैविक आपत्ती या वनस्पतीजन्य किंवा प्राणीजन्य असू शकतात आणि मानवनिर्मित आपत्ती एक तर अनवधानाने घडलेल्या असतात किंवा मग हेतुपुरस्सर घडवून आणलेल्या असतात. ठीक आहे, तर या व्हिडिओसाठी इतकंच. धन्यवाद.